आज आपला प्रत्येकाला अभिमान वाटला की आपलं सैन्य इतकं खंबीर आहे की आपण देशामध्ये सुरक्षित आहोत। आणि ज्या पर्यटकांवर हल्ला झाला त्याचा बदला घेण्याकरता ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला नामोहरम केलं। एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालघरमध्ये आज सर्व कार्यकर्त्यांसह आणि लोकांसह हजारोच्या संख्येने आज रॅली काढली आणि अशा सैन्याला, अशा आपल्या महिला सैनिकांना सलाम करण्याकरता पालघरही त्यांच्या सोबत आहे। पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला करून मुहतोड जवाब दिला आहे। भारताने ब्रह्मोस या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा एअरबेस कॅम्पचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले। या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात आनंद उत्सव साजरा करून सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे। देशभर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे। पालघर जिल्ह्यातील तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। पालघर जिल्ह्यामध्येही शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, वसंत चव्हाण, आमदार राजेंद्र गावित, विलास तरी यांच्यासह शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनीही या रॅलीमध्ये उपस्थिती लावलेली पाहायला मिळाली। आपल्याला माहितीच आहे की देशाच्या सीमेवर आपल्या भारतीय सैन्याने ज्या प्रकारे आपल्या शौर्याचं प्रतीक देशाला दाखवलं, देशाला नाही तर जगाला दाखवलं। आणि आज आपला प्रत्येकाला अभिमान वाटला की आपलं सैन्य इतकं खंबीर आहे की आपण देशामध्ये सुरक्षित आहोत। आणि ज्या पर्यटकांवर हल्ला झाला त्याचा बदला घेण्याकरता ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला नामोहरम केलं। आणि अशा सैन्यांना सलाम करण्याकरता, मानवंदना देण्याकरता आपल्या महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालघरमध्ये आज सर्व कार्यकर्त्यांसह आणि लोकांसह हजारोच्या संख्येने आज रॅली काढली आणि अशा सैन्याला, अशा आपल्या महिला सैनिकांना सलाम करण्याकरता पालघरही त्यांच्या सोबत आहे। हा त्यामागचा उद्देश होता। त्यामुळे आज खूप चांगल्या पद्धतीने तिरंगा रॅलीचं आयोजन पालघरमध्ये करण्यात आलं आणि सलाम आहे त्या सैन्याला ज्याने आपल्या देशाचं रक्षण केलं। आपण बघितलं असेल की देशाचं रक्षण करताना ज्या सोफिया कुरेशी आणि सिंग आपल्या महिलांनी आणि त्यासह पायलट म्हणून ज्या महिलांनी शौर्य दाखवलं, त्याच पद्धतीने पालघर शहरातल्या महिला आज तिरंगा घेऊन हजारोच्या संख्येने रस्त्यावर आल्या होत्या आणि कुठलेही न डगमगता आणि ह्या तळपत्या उन्हाची पर्वा न करता त्याने आपल्या ह्या सैन्याला, आपल्या देशाला या तिरंगाच्या माध्यमातून सलाम केलेला आहे।